माझ्या वडिलांनी माझ्या यूट्यूबवरच्या सगळ्या रेसिपी पाहिल्या आणि म्हटली तू खूप छान बनवती, तर एक सोयावडीची पण रेसिपी पोस्ट कर. तर मी त्याच्यासाठी सोयावडी घेतली छोटी, याच्यामध्ये मोठ्या साईजची पण भेटती. गरम पाण्यामध्ये मीठ घातले, सोयावडी भिजत घातली, याला 10 मिनटं भिजत ठेवले. आता त्याच्यासाठी अद्रक, लसूण, कोथिंबिरी, गरम मसाला, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद आणि 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. आता तेल गरम झाले, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट टाकली, कांदा टाकलाय, त्याला छान परतून घेतले. आता त्याच्यामध्ये हळद, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला शिजत घालायचे. सोयावडी भिजलेली आहे, त्याचं आता पूर्ण पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. आणि इकडे आपला सोयावडीचा मसाला पण छान रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी टाकायचे. गरम पाणी टाकल्यानंतर आहे ना, आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची. एक उकळी आली की याच्यामध्ये कोथिंबिरी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जी सोयावडी ठेवली होती काढून ती टाकायची आहे. 5 मिनटं उकळल्यानंतर रेडी आहे सोया